खैरमोडे साहेब, मला नाही वाटत भोसले यातून वाचेल म्हणून. अरे आपला प्लॅनच तसा आहे ना. इन्स्पेक्टर यंदेंना काहीही विचारायचं नाही. गरज पडल्यास त्यांची क्रॉस माझ्याकरता राखून ठेवण्याची विनंती मी कोर्टाला करतो. केस अजून संपली नाहीये. मग संपेपर्यंत तुम्ही वाट बघणार आहात? एक त्या इन्स्पेक्टरची जो ह्या केसचा तपास करतोय आणि दुसरा तो नाईक जो नयनाचा केअरटेकर आहे. त्या बाळाची जरा सुद्धा दया येत नाही तुला बाई. त्याची आई आता या जगात नाही आणि त्याचे वडील त्याला स्वीकारायला तयार होत नाहीत. ते बाळ आत्ता जिथे आहे तिथे त्याच्यावर चांगलेच संस्कार होतील. सचिनराव आणि संयोगिता त्याची चांगली काळजी घेतील. पण वहिनी, त्या दोघांनी जर त्याला स्वीकारलंच नाही तर मी आहे हर्षदा. हर्षदा, या मुलाच्या जन्माला कोण कारणीभूत आहे ह्याच्याशी मला काहीच देणं घेणं नाहीये. कारण तो ज्या परिस्थितीत जन्माला आला तर त्याची काहीच चूक नाहीये. पण इथून पुढे जर त्याच्या आयुष्याला नीट दिशा लाभली नाही तर तर तो भरकटत जाईल. आयुष्यभर तो स्वतःला स्वतःच्या नशिबाला दोष देत राहील. पण वहिनी, ह्या हर्षदा, त्याच्या मनात त्याच्या आईवडिलांविषयी प्रचंड राग निर्माण होईल आणि तो राग तो त्याच्या आसपासच्या व्यक्तींवर काढेल. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात तो तो त्यांच्या जाणीवांचा, भावनांचा कधीही विचार करणार नाही. त्या भावनांना सतत पायदळी तुडवत राहील. फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत राहील. आपल्या बायकोला वेडं ठरवण्यासाठी तो घराला आग लावेल. तो भावाच्या संसारात ढवळाढवळ करेल. बायको घरात असताना बाहेर नाही. हर्षदा, असा एक हर्षवर्धन भोसले मी आजवर सहन करत आली आहे. आता दुसरा हर्षवर्धन भोसले मी निर्माण होऊ देणार नाही. कदापि नाही. सर, खरंच तुम्हाला इथे पाहून खूप बरं वाटलं. मला वाटलं होतं तुमचं येणं होईल की नाही. हा, असं कसं, मी येणारच. ह्या केसमध्ये मला तुमच्यापेक्षाही जास्त इंटरेस्ट आहे. शिवाय काय, आपण दिलेल्या ज्ञानाचा आपला शिष्य कसा उपयोग करून घेतो हे कोणत्याही गुरुला बघणं आवडेल, नाही का? हॅलो मिस्टर पांढरे. अरे हॅलो हॅलो हॅलो, काय म्हणताय पोटे साहेब? आमचं चाललंय, तुम्ही बोला. काय चाललंय? ह्या केसचे जरा डिटेल्स घेत होतो म्हात्रे साहेबांकडनं. अच्छा, म्हणजे तुमची ओळख आहे तर? हो, मी सरांकडे इंटर्नशिप केली आहे. ओ आय सी. तरीच म्हटलं, ऍडव्होकेट औदुंबर पोट्टीच्या समोर उभं राहण्याची आणि त्याला आव्हान देण्याची भाषा एखादा नौखा वकील कसा काय करू शकतो? अच्छा, हे सगळे या पांढरेचे प्रताप आहेत तर? अर्थात. काय पोटे साहेब, आता युद्ध म्हटलं की शत्रूच्या गळ्यात गळे घालून तर लढता येत नाही. समोरासमोर उभं राहावंच लागतं आणि समोर उभं राहिलं की आव्हाने द्यावंच लागतं, नाही का? पण पांढरे, तुझ्या या शिष्यानं चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय. म्हणजे काय की करिअरच्या सुरुवातीलाच असं डेअरिंग बरोबर नाही, नाही का? आता काय डेअरिंग केलंच आहे तर बघू ना काय होतं ते. आता कशाला विचार करायचा? काय पांढरे पांढरे, टेक इट सिरियसली. अरे, तू मला चांगलाच ओळखतोस, नाही म्हणजे तू याला वॉर्न करायला हवं होतस. अरे, तरुण आहे, जोशात आहे. अशा वेळी वाकडं पाऊल पडून ठेच लागायची शक्यता असते. सो टेक केअर. कसं असतं पोटे साहेब, आपला एक रोजचा रस्ता असतो जाण्याचा येण्याचा. तो इतका सवयीचा होऊन जातो की त्यावर खाली न बघता आपण चालत राहतो. आणि कधी कधी कामामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा
त्या रस्त्यावर खड्डे पडतात आणि त्याच सवयीच्या रस्त्यावर चालता चालता एके दिवशी आपला पाय नेमका त्या खड्ड्यात पडतो आणि ठेच लागते. ओव्हर कॉन्फिडन्समुळे हे होऊ शकतं. सो यू ऑल्सो टेक केअर. कुठे साहेब, टफ फाईट आहे बघा. बघतोय बघतोय. चला, कोर्टाची वेळ होत आली, मी निघतो. नंतर भेटूच आपण. ओके ओके. सर, तुमची आधीपासूनची ओळख आहे? चांगला ओळखतो मी याला. सचिनराव, हा माणूस दिसतो ना तेवढा साधा नाही. कोर्टात उभा राहिला की प्रचंड वेग घेतो, समोरच्या माणसाला विचार करायला सुद्धा वेळ देत नाही. अगदी पहिल्या झटक्यात विकेट काढतो. तेव्हा तुम्ही शक्यतोवर स्टंप सोडून घेऊ नका. डोंट वरी सर, सध्या तरी मी डिफेन्सिव्ह खेळतो. एकदा का वेगाचा अंदाज आला की त्याच वेगाचा वापर करून बॉल बाउंड्री पार करायचा असं मी ठरवलं. गुड गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. चला निघा, कोर्टाची वेळ झाली. हो, तुम्ही? मी आलोच. जरा कॅन्टीनमध्ये जाऊन येतो. ओके, भेटूच. युअर ऑनर, मिस्टर विशाल हे व्यवसायाने पत्रकार असले तरी त्यांना सामाजिक कार्यात इंटरेस्ट असल्यामुळे ते बऱ्याचशा सामाजिक संस्थांशी निगडीत आहेत. आणि अशाच एका सामाजिक संस्थेने नयना चंद्रापूरकर आणि त्यांच्या बाळाची जबाबदारी घेतली होती. तर मिस्टर विशाल, नयनाची आणि तुमची नेमकी भेट कुठे आणि कशी झाली? चंद्रपूरच्या एका मोठ्या हॉटेलात मुंबईहून काही मुलींना आणून त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेण्यात येत आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही पोलिसांच्या मदतीनं त्या हॉटेलवर रेड टाकली. तिथेच नयनाची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. ॲक्च्युली ती हे सगळं तिच्या मुलाचं पोट भरण्यासाठी करत होती. बरं, मग आमच्या संस्थेने तिची आणि तिच्या मुलाची जबाबदारी स्वीकारली. अच्छा, म्हणजे ती तुमच्या संस्थेच्या आश्रमातच राहायची का? नाही. का? हे म्हणजे जनरली अशा पीडित स्त्रिया आश्रमातच राहतात ना? हो. मग नयना चंद्रापूरकरला वेगळी ट्रीटमेंट का होती? कारण तिनं तशी विनंती केली होती की तिला एखाद्या अज्ञात ठिकाणी ठेवण्यात यावं म्हणून. अच्छा, का? मिस्टर विशाल, मी तुम्हाला विचारतोय की तिला अज्ञात ठिकाणी राहावं असं का वाटत होतं? कारण तिला भीती वाटत होती. कोणाची? हर्षवर्धन भोसलेची. हर्षवर्धन भोसलेंकडून तिला आणि तिच्या मुलाच्या जीवाला धोका आहे असं तिला वाटत होतं. माय लॉर्ड, म्हणजे हर्षवर्धन भोसले तिला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करणार हे तिला माहित होतं. आणि शेवटी तेच झालं. तिची ती भीती खरी ठरली. जेव्हा हर्षवर्धन भोसलेला कळलं की ती जिवंत आहे, तेव्हा त्याने तिचा पत्ता शोधून काढला आणि तिकडे जाऊन तिचा निर्घृण खून केला. That's all, Your Honor. Your witness, please. सॉरी, इट्स ओके. नाईक, रे
मिस्टर विशाल, नयना चंद्रपूरकरला एका अज्ञात स्थळी ठेवण्यात यावं अशी तिची स्वतःची इच्छा होती आणि तुमच्या संस्थेनं तसं केलंही. Am I right? हो. याचाच अर्थ नयना कुठे आहे हे तुमच्या संस्थेच्या लोकांव्यतिरिक्त फक्त आणि फक्त तुम्हालाच ठाऊक होतं, बरोबर? नाही, माझ्या व्यतिरिक्त आणखी एका माणसाला ते ठिकाण ठाऊक होतं. कोणाला? बिल्डर खैरमोडे. हा तर मिस्टर विशाल, खैरमोड्यांना नयना कुठे राहते ते ठिकाण किंवा तिचा पत्ता कोणी दिला? मीच दिला होता. इनफॅक्ट खैरमोडेंना तिच्या घरीच घेऊन गेलो होतो. मी विचारू शकतो कशासाठी? ऑफकोर्स. त्यांना जेव्हा कळलं की ती हर्षवर्धन भोसलेला कोर्टात खेचणार आहे, तेव्हा ते ताबडतोब तिला मदत करण्यासाठी तयार झाले. इनफॅक्ट तिच्या बाळाच्या नावाने 2 लाख रुपये डिपॉझिटही केले आहेत त्यांनी बँकेत. हो, आय सी. पण त्यांनी हे असं का केलं असावं? नाही, ते मला माहिती नाही. एनिवे, नयनाचा पत्ता फक्त तुमच्या व्यतिरिक्त खैरमोड्यांना माहिती होता. याचाच अर्थ हर्षवर्धन भोसलेंना नयनाचा पत्ता आयदर तुम्ही दिलात किंवा खैरमोडेंनी, राईट? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हे साक्षीदाराकडून तेच उत्तर काढून घेत आहेत जे त्यांना हवंय. मला कुठलं उत्तर हवं आहे? की खैरमोडेने हर्षवर्धनला पत्ता दिला आणि म्हणून तो तिकडे गेला. खैरमोडेच हर्षवर्धनला यात गोवण्याचा प्रयत्न करतोय. मी फक्त पत्ता दिला एवढंच बोललो माय लॉर्ड. खैरमोडेने या प्रकरणामध्ये हर्षवर्धनला गोवलं की नाही ही शंका तुम्ही उपस्थित केलीत, ॲडव्होकेट पोट्टे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू माय लॉर्ड. मिस्टर विशालला मला जे काही प्रश्न विचारायचे होते ते विचारून झालेले आहेत. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. माय लॉर्ड, काल मी कोर्टाला विनंती केली होती की इन्स्पेक्टर यंदेंची क्रॉस माझ्याकरता राखून ठेवावी. मी आता कोर्टाला इन्स्पेक्टर यंदेंना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू माय लॉर्ड. इन्स्पेक्टर यंदे हाजीर हो. इन्स्पेक्टर यंदे हाजीर हो. इन्स्पेक्टर यंदे. इन्स्पेक्टर, या केसच्या तपासात तुमच्या हाती लागलेली प्रत्येक माहिती तुम्ही कोर्टाला सांगितली? ऑफकोर्स. मी सगळे रिपोर्ट कोर्टासमोर मांडलेले आहेत. नक्की? हो, 100%. बघा, नीट आठवून बघा. मी सगळे रिपोर्ट कोर्टासमोर सादर केलेले आहेत. नयनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, पंचनामा आणि फिंगरप्रिंट रिपोर्ट. फिंगरप्रिंट रिपोर्ट, करेक्ट. मी त्याबद्दलच बोलतोय. त्या रिपोर्टमधलं काही सांगायचं राहिलंय? अर्थात ह्या रिपोर्टची कॉपी माझ्याकडे आहेच, पण तरी ज्याचं काम त्याने केलेलं बरं, नाही का?
त्या रिपोर्टमधली एक छोटीशी गोष्ट जिचा उल्लेख जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करायचा राहिला आहे, ती गोष्ट तुम्ही स्वतःहून कोर्टाला सांगावी अशी माझी इच्छा आहे. कुठली गोष्ट? मी काय समजलो नाही. ओके, मला वाटलं होतं तुम्ही स्वतःहून सांगाल, पण ठीक आहे, शेवटी मलाच सांगावं लागतंय. अलॉर्ड, मयत नयनाच्या घरात सापडलेल्या हातांच्या ठशांमध्ये हर्षवर्धन भोसले आणि नयना यांच्या व्यतिरिक्त आणखीन एका माणसाच्या हाताचे ठसे आहेत, जे फक्त नयनाच्या घराच्या खिडकीवर सापडलेले आहेत. एम आय राईट, इन्स्पेक्टर यंदे? अ, अ, हो. मग ही गोष्ट तुम्ही कोर्टापासून का लपून ठेवलीत, इन्स्पेक्टर यंदे? तुम्हाला तसं करायला कोणी सांगितलं होतं का? ऑब्जेक्शन युअर ऑनर, हे साक्षीदारावरच आरोप करतायत. सॉरी पोटे साहेब, मी कुठलाच आरोप करत नाही. मी फक्त एका गोष्टीचं कारण विचारतोय की नयना आणि हर्षवर्धन यांच्या व्यतिरिक्त एका तिसऱ्या माणसाच्या हाताचे ठसे तिथे सापडले, ही गोष्ट कोर्टापुढे का नाही मांडण्यात आली? ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू माय लॉर्ड. हां, तर यंदे साहेब, का नाही मांडण्यात आली? तसं नाही आहे वकील साहेब. रिपोर्टमध्ये सगळं क्लिअर लिहिलंय, पण कोर्टासमोर तसा विषय निघाला नाही म्हणून मी नाही बोललो. ओके ओके ओके, म्हणजे कदाचित खुनाच्या वेळी नयना आणि हर्षवर्धन यांच्या व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती तिथे होती, हे तुम्हाला मान्य आहे. तर फक्त तुम्ही त्याबद्दल बोलला नाहीत, एवढंच, हो ना? हो, नाही बोललो, पण कदाचित असू शकतं. रिपोर्टमध्ये आहेत तिसऱ्या माणसाच्या हाताचे ठसे. याचाच अर्थ माय लॉर्ड, त्यावेळी तिथे असा एक अनोळखी माणूस उपस्थित होता ज्याच्याबद्दल कोर्टामध्ये काहीच सांगितलं गेलं नाही. मे बी खून त्यानेही केलेला असू शकतो आणि आळ मात्र मिस्टर हर्षवर्धन भोसले ह्यांच्यावर आला असू शकतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी तिसऱ्या माणसाच्या ठशाचं कारण पुढे करून ॲडव्होकेट म्हात्रे हे खऱ्याचं खोटं करण्याचा प्रयत्न करतायत. नाही माय लॉर्ड, मी फक्त कोर्टात सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय, आणि सत्य हेच आहे माय लॉर्ड की खुनाच्या वेळी तिथे तिसरी व्यक्ती उपस्थित होती. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू माय लॉर्ड.